विधानसभेला मागून देखील भाजपकडून तिकीट दिलं गेलं नाही। फडणवीसांच्या पायाला हात लावून पक्षातून बाहेर पडलो। आमदार झाल्यानंतर भाजपकडून ऑफर होती, पण मी शिंदेंना सोडणार नाही। निलेश राणे यांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाहीये। मंत्री असताना काय केलं? रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्याचा सिंधुदुर्गात येत असतात। निलेश राणेंचा हल्लाबोल तर भाजपातील एका गटाला पण चव्हाणांचं काम आवडत नाही। निलेश राणेंची प्रतिक्रिया। चोराच्या घरात चोरी पकडून दिली आणि माझ्यावरच गुन्हा दाखल झाला। ज्याच्या घरात पैसे मिळाले त्यांना साधी नोटीसही दिली नाही। निलेश राणेंची टीका। तर निलेश यांचं काही सापडतंय का यासाठी अधिकाऱ्यांना फोन जात आहेत। आयजी पर्यंत फोन जात असल्याचा निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर आरोप। निलेश राणेंच्या आरोपांवरती नितेश राणे उत्तर देतील। पत्रकारांच्या प्रश्नावरती रवींद्र चव्हाणांचं एका वाक्यात उत्तर। बळीचा बकरा ही राजकीय टीका नाहीये, मी वस्तुस्थिती सांगितली आहे। निलेश राणेंच्या वक्तव्यावरती नितेश राणेंचं प्रत्युत्तर। तर बळीचा बकरा बनण्या इतका मी काही दूधखुळा नाहीये। 3 तारखेला बळीचा बकरा कुणाचा होतोय ते बघा। निलेश राणेंकडून समाचार। काँग्रेसमध्ये काय काय होतं हे आम्हालाही माहिती आहे। अचानक हिंदुत्वावरती प्रेम कोणी करायला लावलं? नितेश राणे यांचा सवाल। तर राणे कुटुंबाचं रक्त भगवं आम्हाला शिकवू नये। नितेश राणेंचं बंधू निलेश राणेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या दौऱ्यावरती। तर निलेश राणेंची होम पिच असलेला चिपळूण आणि लांजामध्ये एकनाथ शिंदेंच्या सभा होणार। एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। शिंदे सिंधुदुर्गामध्ये प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात हे आज रात्री समजेल। वैभव नाईकांची प्रतिक्रिया। तर शिंदेंनी या शहरासाठी कोणता विकास निधी दिला ते जाहीर करावं। वैभव नाईकांचं वक्तव्य। वैभव नाईकांना घरातच किंमत नाहीये। वैभव नाईकांना त्यांची भावंडच बोलतात, प्रचाराला येऊ नका। निलेश राणेंचा वैभव नाईकांवर हल्लाबोल। प्रचार सभेत एकनाथ शिंदेंची फोनाफोनी। किशोरी पेडणेकर यांच्याकडून शिंदेंची नक्कल। शिंदेंनी भर सभेत सामंतांना फोन करून एमआयडीसी संदर्भात केली होती चर्चा। सामंतांसोबत चर्चा करून जनतेला एमआयडीसी बाबत दिलं आश्वासन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधूंची दबंगगिरी सुरू। विनायक राऊतांची टीका। तर राणे बंधूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाला काळीमा फासली आहे। 2 भावांच्या शिरजोरीमुळे सत्याचा वाली राहिलेला नाहीये। विनायक राऊतांचं वक्तव्य। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर। अकलूजमधील सभेत जयसिंह मोहिते पाटलांचं विधान। मात्र एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही। जयसिंह मोहितेंचं वक्तव्य। भाजपनं सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन धुडगूस घालावा। अंजली दमानी यांची भाजपवर टीका। तर राज्यात भाजपनं खूप घाण केली आहे। सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन भाजपनं लोकशाही संपवून टाकावी। दमानी यांचा भाजपवर निशाणा। ऑपरेशन टायगर सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू असून धाराशिव जिल्ह्यातही सुरू असल्याचं नाकारता येत नाहीये। प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे धाराशिवमध्ये मोठी खळबळ। डोंबिवलीतील कुंभारखाना पाडा या परिसरामध्ये गणेश घाटाचं उद्घाटनाचं यावेळेस श्रेय वादावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। रवींद्र चव्हाणांच्या हस्ते गणेश घाटाचं उद्घाटन होणार होतं। प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद। शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोध। तर स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांचा घटनास्थळावरून काढता पाय। माणिकराव कोकाटेंच्या कन्या सीमंतिनी यांनी मतदारांना अजिबात सल्ला दिलेला आहे। लग्न महत्त्वाचं नाहीये, मतदान महत्त्वाचं आहे। क्रॉस वोटिंग मला चालणार नाही। सीमंतिनी कोकाटेंची प्रतिक्रिया। पुणे मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास राजीनामा देणार। शहराध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर। राज्यातील 14 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय। बारामती, फलटण, महाबळेश्वर सह 11 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे। अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित। तर कोळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये 6 प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली। निवडणूक पुढे ढकलल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का। नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली। भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली। अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। उमेदवारांबद्दल कोर्टात अपील असल्यानं नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, निवासा आणि पाथर्डीतील निवडणुका पुढे ढकलल्या। नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांबाबत कोर्टात अपील असल्यानं निर्णय।
मुख्यमंत्री फडणवीसांची आज चंदगडमध्ये सभा. मुख्यमंत्री प्रचारासाठी नव्हे तर जनतेचे आभार मांडण्यासाठी या ठिकाणी येत असल्याची आमदार शिवाजी पाटील यांची माहिती. भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती. प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा सर्वेक्षणात निष्कर्ष. नगराध्यक्ष पदासाठी 242 ठिकाणी भाजपचे उमेदवार. रवींद्र बोरकरांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये भ्रष्टाचार केला. त्यांना मतदान केलं तर भंडारा 10 वर्ष मागे जाईल. भंडाऱ्यातील काँग्रेस उमेदवाराच्या पतीवरती परिणय फुकेंचे गंभीर आरोप. तर रवींद्र बोरकर यांनी 5 कोटींचं घर कसं बांधलं, फुकेंचा सवाल. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीमध्ये 2 लाखांची रोकड. सर्जेराव पवारांच्या गाडीतून निवडणूक आयोगानं 2 लाख जप्त केले. सर्जेराव पवार प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार अशोक पवार यांचे बंधू. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा समितीची घोषणा. जाहीरनामा समितीमध्ये एकूण 11 जणांचा समावेश. आमदार पराग अळवणी, योगेश सागर यासोबतच संजय उपाध्याय आणि प्रसाद लाड यांचाही यामध्ये समावेश. कोणताही पक्ष कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू शकतो. प्रशांत जगताप यांनी असा निर्णय घेऊ नये, हा माझा त्यांना सल्ला आहे. प्रशांत जगताप राजकारणातून विश्रांती घेत असल्याच्या बातम्यांनंतर दंगेकरांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी गिरीश महाजन खिशात घेऊन बसलेत. सगळे पैसे शेवटी गुजरातच्याच ठेकेदारांकडे जातील. सामनाच्या रोखठोकमधून सरकारवर निशाणा. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक. ठाकरेंच्या सेनेकडून तपोवनमध्ये घोषणाबाजी. तपोवनमधील वृक्षतोडीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. अखिल भारतीय हिंदू महासभेकडून तपोवनमध्ये आंदोलन. साधुग्राम उभारण्यासाठी 1800 वृक्ष तोडण्याचा प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज सर्वपक्षीय बैठक. दिल्लीमध्ये 11 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार. उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार असून 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रदूषणाला पाहता मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा. संधी साधू सरकारचं दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणामुळे मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार काँग्रेसचं आश्वासन. मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मनपाच्या हालचाली सुरू. महानगरपालिकेकडून मिस्ट कॅननद्वारे मुंबईमध्ये ठिकठिकाणी फवारणी. नाशिकच्या देवळामध्ये पत्नीसह 2 मुलांचा जीव घेतल्यानंतर एकाची आत्महत्या. मृत व्यक्ती दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होता. मुलांचं भवितव्य सुरक्षित राहणार नाही या भीतीमुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती. मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट ते अति वाईट श्रेणीमध्ये. मरीन ड्राईव्ह परिसरातील AQI 172 वर पोहोचला. न्यायालयाकडून महापालिकेला उपाययोजना करण्याच्या सूचना.